भाजपा अतिशय गलिच्छ प्रकारचे राजकारण करू शकते हे आपल्या समोर आहे। नवनीत राणाच्या बोगस प्रमाणपत्राचा निकाल वर्षानुवर्ष राखून ठेवला जातो। विशेषतः प्रकरण न्यायालयात असताना आणि त्या भाजपामध्ये नसताना सुद्धा त्यांची उमेदवारी जाहीर केली जाते। हे इतिहासात पहिल्यांदाच घडत असेल आणि बरोबर ज्या दिवशी त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार त्याच दिवशी निकाल जाहीर केला जातो। जणू काही भाजपला आदेश माहीत होता की निकाल काय देणार। दुसरीकडे मात्र रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र एका दिवसाच्या आत रद्द केलं जातं, म्हणजेच 7 वर्ष वेळ दिला जातो नवनीत राणाला आणि 7 दिवसही वेळ दिला जात नाही रश्मी बर्वेला। हा एकूणच अन्याय आहे। मला कळत नाही आहे की म्हणजे हा एकनाथ शिंदेंचा त्यांनी सन्मान केला की शिंदे हे ज्या भाजपसोबत आहेत त्यांनाच पाठिंबा देऊन स्वतःचा सन्मान घटवला। परंतु बिनशर्त पाठिंबा देणं हे एका अर्थानं कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। कारण कार्यकर्ता हा लढाऊ असतो, लढणे त्याचा धर्म असतो आणि निवडणुकांची तो वर्षानुवर्षे वाट बघत असतो। प्रत्येक वेळी जर अशा दिशा भरकटत असतील, भूमिका घेता येत नसतील, तर तुम्ही नवनिर्माण करण्याऐवजी नवनिर्माण करत आहात का, हे प्रश्न निर्माण होतात। नाही, हा एक अजब न्याय आहे आणि भाजपा काय बायस्ड पद्धतीने राजकारण, किती गलिच्छ पद्धतीचं राजकारण करू शकते हे आपल्यासमोर आहे। की नवनीत राणांच्या बोगस जात प्रमाणपत्राचा निकाल वर्षानुवर्ष प्रलंबित ठेवला जातो। विशेषतः तो निकाल न्यायालयात प्रलंबित असतानाच आणि त्या भाजपमध्ये नसतानासुद्धा त्यांची उमेदवारी जाहीर केली जाते। हे मला वाटतं पहिल्यांदा इतिहासात घडत असेल आणि बरोबर फॉर्म भरायच्या दिवशी तो निकाल येतो। जणू काही भाजपला आधीच माहीत होतं की न्यायालय निकाल काय देणार आहे। दुसरीकडे मात्र रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र हे एका दिवसाच्या आत, म्हणजे 7 वर्ष वेळ दिला जातो नवनीत राणाला, 7 दिवसही वेळ मिळत नाही रश्मी बर्वेंना। हा जो एकूण अन्यायकारक प्रकार आहे हा महाराष्ट्राच्या जनतेला आणि एकूण महिला राजकारण करणाऱ्या, त्यातली त्यात खरोखर ज्या दुबळ्या वर्गातनं येतात, ज्या मागास प्रवर्गातनं येतात, त्यांचं राजकारण भाजपाने किती कठीण करून ठेवलं याचा हा फार मोठा आरसा आहे। चला, निवडणूक आयोगाने दखल घेण्याचे तरी किमान धाडस दाखवले असे आम्ही म्हणू। परंतु मला असं वाटतं की मुनगंटीवार जे काही बोलले त्यात फार आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही। हा भाजपचा DNA आहे जो योग्य वेळेला बाहेर आलेला आहे। एकीकडे मोदी का परिवार म्हणायचं, बेटी बचाओ बेटी पढाओ, लेक लाडकी, ब्ला 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 शब्द वापरायचे आणि दुसरीकडे महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या लेकी बाळींबद्दल आपला किती हिणकस दृष्टिकोन आहे। तो कधी मणिपूरची घटना असेल, कधी हाथरस उन्नाव कठुआ असेल, कधी ऑलिम्पिक खेळाडू महिला असतील, तर आत्ता मुनगंटीवार जे काही बोलले, भाजपची मूळ प्रवृत्ती जी आहे महिलांकडे बघण्याची ती या निमित्ताने बाहेर पडली आहे। मला असं वाटतं की एका खासदाराच्या विधवा पत्नी समोर असताना वैचारिक लढाई लढण्याच्या ऐवजी अशा पद्धतीने गलिच्छ आणि अश्लील शेरेबाजी ही एका संसदीय राजकारण करणाऱ्या व्यक्तीला अजिबात शोभत नाही। काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल, हे असे पक्ष आहेत की ज्यांनी तळागाळातल्या लोकांना संधी दिली आणि तळागाळातल्या लोकांना दिल्ली आणि वर्षावर वावरण्याची क्षमता निर्माण केली। मला वाटतं प्रफुल्ल पटेलांनी विसरू नये की त्यांची ही सुरुवात कुठून आणि कशी झाली होती आणि कुणालाही असं हीन लेखणं, तुच्छ समजणं ही भाजपाची संस्कृती आहे। कदाचित सन्माननीय प्रफुल्लजी हे भाजपाच्या संगतीला गेल्यामुळे त्यांची ही भाषा तुच्छतेची भाषा येत असेल, पण त्याने मला काही फार फरक वाटत नाही। मला खात्री आहे भंडारा गोंदियाची लोकसभेची जागा ही महाविकास आघाडी अत्यंत ताकदीने जिंकून दाखवेल। हे त्यांनी काय म्हणायचं त्यांचा प्रश्न आहे। मला असं वाटतं की कुठल्याही पक्षाने आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न करावेत। इतरांचं अस्तित्व आहे का नाही हा प्रश्न आपण जनतेवर सोडून द्यावा। जनता ठरवेल कुणाचं अस्तित्व आहे किंवा नाही। बाकी यावर मला काही फार भाष्य करावं असं वाटत नाही। भाष्य करण्या इतका महत्त्वाचा प्रश्न किंवा महत्त्वाचं कोणी बोललं आहे असं सुद्धा वाटत नाही।